आता रान नाही तर समाधान मिळेल, आता रान नाही तर समाधान मिळेल, आता कागद नाही तर न्याय मिळेल. आजच्या या शिबिराचे महत्त्व सांगायचे झाले तर एकाच छताखाली महसूल विभागाच्या विविध 14 सेवा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये दुरुस्तीपासून ते विविध दाखल्यांपर्यंत सर्व कामे मार्गी लागणार आहेत. जनतेचे प्रश्न समजून घेऊन आणि त्यांचे समाधान करणे हे खरे प्रशासनाचे कर्तव्य आहे. आणि म्हणूनच आज प्रशासन जनतेच्या दारी आलेले आहे, म्हणजे समस्या दूर होणारच आणि विश्वास देखील निर्माण होणार. शेवटी काय, प्रशासनाचा हात जनतेच्या हाती, प्रशासनाचा हात जनतेच्या हाती. प्रगतीची स्वप्ने आता उमलतील मोती, प्रगतीची स्वप्ने आता उमलतील मोती. न राहता प्रलंबित कोणतीही फाईल, न राहता प्रलंबित कोणतीही फाईल. आनंदाने असेल आज प्रत्येक माणसाचे प्रोफाईल, प्रत्येक माणसाचे प्रोफाईल. Yeah.
शासनाने जो GR काढला त्या GRचं परिपूर्ण असं आज अंमलबजावणी केलेली आपल्या देवगड तालुक्यामध्ये दिसते. सन्माननीय देवगड तालुक्याचे तहसीलदार पवारसाहेब यांनी आपल्या संपूर्ण देवगड तालुक्यामध्ये ही योजना चांगल्या प्रकारे राबवलेली आहे. जी लोकांची कामं जी बरीच वर्ष पेंडिंग होती किंवा काही प्रलंबित होती हे कामं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न आज आपल्या तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजे आमचं जे तळेबाजार मंडळ आहे त्या मंडळचे अधिकारी सन्माननीय चव्हाण साहेब यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आमच्या अनेक गावामध्ये एक रात्रीची मीटिंग घेऊन सुद्धा लोकांना त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं आणि आज हे जो उपक्रम आहे तो सक्सेस होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे आमच्या महसूल अधिकारी सन्माननीय सर्वोदय साहेब यांनी चांगल्या प्रकारे उठाव घेऊन प्रत्येक गावातील जे जवळपास असणारे सर्व पंचक्रोशीतील जे गाव आहे दशक्रोशीतील गावं आहेत या गावांना मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक माणसाचं काम या ठिकाणी त्या चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. आणि यामध्ये अनेक दाखले म्हणजे लोकांचं उत्पन्नाचा दाखला असो, काही प्रलंबित व्यापार असो किंवा अभिलेखचं काम असो किंवा नवीन आता जे शासनाने परिपत्रक काढलेलं आहे गाव तिथे मागेल तिथे बांधण किंवा मागेल तिथे रस्ता अशा प्रकारच्या सुद्धा योजना या ठिकाणी शासनाच्या आहेत. या योजना ज्या तळागाळातील जे गोरगरीब आहेत या गोरगरिबांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त मंडल अधिकारी तलाठी सर्वोदय साहेब तसेच आपल्या देवगड तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार साहेब आणि त्यांचे संपूर्ण टीमवर्क म्हणजेच प्रत्येक विभागातील म्हणजे कृषी विभागातील असतील भूमी अभिलेख विभागातील असतील तसेच आपल्या निबंधक विभागातील असतील प्रत्येक विभागवारी आज या ठिकाणी प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दाखले असतील. कमीत कमी मला वाटतं आजच्या या शिबिरामध्ये कमीत कमी 63 दाखले या ठिकाणी दिलेले आहेत. आणि अशा प्रकारे चांगला उपक्रम आम्हाला अगदी सामान्य आणि सर्वसामान्य नागरिकांना चांगला उपक्रम आज शासनाने प्रशासनाने करून दाखवलेला आहे. त्याबद्दल मी देवगड तालुक्याचे तहसीलदार आमचे मंडल अधिकारी चव्हाण साहेब आणि सर्वोदय साहेब यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. अशाच प्रकारे सर्व नागरिकांना खुश ठेवण्यासाठी किंवा नागरिकांची कामं करण्यासाठी शासनाने तत्पर राहावं अशी या निमित्ताने मी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे राज्य केलं आणि रयतेपर्यंत ते पोहोचले त्याप्रमाणे आजचा प्रोग्राम जो तहसीलदार साहेबांनी पवार साहेबांनी आखला की रयतेपर्यंत जायचं त्यांच्या काय असतील समस्या तर त्या दूर करायच्या आणि त्याप्रमाणे आज वाटप केलेलं आहे. सर्व वेगवेगळ्या थरातलं वाटप केलेलं आहे ते पाहून मला अतिशय आनंद झाला. मी आता माझं वय 80 वर्ष आहे. मी मुंबईहून आलेलो आहे आणि आता मला संध्याकाळी जायचं आहे कारण माझं सोमवारी फ्लाईट आहे अयोध्येकरता. तर मला फार बरं वाटलं. अशी जर शिबिरं आखली तर लोकांच्या घरा पण आपण पोचतो असं सिद्ध होईल. थँक्यू व्हेरी मच. मी गाव वरेरी खाते पण मी मुंबईत असते. आजच्या कार्यक्रमासाठी मला आमच्या तलाठी साहेबांनी आमंत्रित केलं होतं. आपले देवत छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि जिजाऊ माता यांच्या कृपेने आम्ही सगळं ह्या गावात महाराष्ट्रात आपण राहतो. पण आमचा हा कार्यक्रम जो शिवशक्ती ह्याच्याने केलेला आहे तो खूपच छान होता. पहिली गोष्ट म्हणजे मी मुंबईत राहणारी बाई त्यामुळे मला आश्चर्य वाटलं की गावात छोट्या छोट्या सगळ्या स्कीम्स आपल्याला घर बसल्या भेटतात. गावातल्या लोकांना बोलवून त्यांचा सन्मान करून त्यांना दिल्या जातात. मुंबईत आमच्या असं होत नाहीये पण गावात मला खरंच बरं वाटलं. माझंही छोटंसं काम होतं. माझं नाव ट्रान्सफर करून घ्यायचं होतं ते झालं आणि तलाठी साहेबांनी मला करून दिलं. आमचे तलाठी साहेब सातारकर त्यांनी मला फार मदत केली. आल्यानंतर काय करायचं हे मला माहिती नव्हते. माझे मिस्टर ऑफ झाल्यामुळे त्यांच्या मदतीने मी सगळे पेपर सबमिट केले आणि आज मला त्यांनी ती सर्टिफिकेट दिली. त्याबद्दल मी खरंच त्यांचा मनापासून धन्यवाद मानते. आणि आमचे तहसीलदार पोलीस पाटील मॅडम सगळ्यांची मनापासून धन्यवाद वाटते की हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. लोकांपर्यंत गरीबापर्यंत पोहोचण्याचा
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, तर डॉक्टरांचं पण सल्ल्याचं इकडे जे शिबिर लागले ते मी बघितल्यानंतर मला फार आनंद झाला. असंच काम आपल्या गावात होत राहावं अशीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार, मी माजी सरपंच थोडं मोठं बोला. पूजा मंगेश लोखंडे. मला एकच सांगायचं आहे, खूप छान वाटलं आज की हा कार्यक्रम शासन आपल्या दारी नाही तर घरी आल्यासारखं वाटलं. कारण काय तर शिवाजी महाराजांची जी कार्यकारिणी जी काम करत होती, शिवाजी महाराजांची जी कार्यकारिणी जशी काम करत होती तशी कार्यकारिणी राबवण्याचा जो प्रयत्न आहे शासनाचा, त्याबद्दल खरोखरच धन्यवाद. आणि मला का बरं वाटलं तर गोरगरीब जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आज मोहीम ही राबवली जाते, त्यामुळे मला खूप आनंद आहे. आणि असाच विकास एकदम घरी आणि दारी सतत व्हावा हीच माझी प्रार्थना आहे. आणि सर्वांना विनंती आहे, सर्व अधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देते की त्यांनी या मोहिमेमध्ये पुरेपूर आम्हाला आणि आमच्या शेतकरी वर्गाला सहकार्य केलं आणि त्याबद्दल खरोखरच छान वाटलं. आणि महाराजांचं आणि जिजाऊ मातेचं नाव परत एकदा घेऊन त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून हे शासन चाललंय त्याचा एक मनपूर्वक आनंद व्यक्त करते. आणि मी माझं निवेदन संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.